श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे संकष्ट चतुर्थी. उद्या 28 मार्च रोजी गुरुवारी हे संकष्ट चतुर्थी येत आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत आणि कुठलेही शुभ काम करताना आपण श्री गणेशाची पूजा करतो, जेणेकरून आपले कार्य सफल होतात. श्री गणेशाच्या नावाने फक्त आपल्या शरीरात, आपल्या घरात, आपल्या परिसरात चैतन्य व आनंदमय वातावरण निर्माण होते. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत. प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आणि विधिवत त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे सुद्धा आपल्याला पूजा अर्चना करायची आहे. आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या स्तोत्रांचे, मंत्रांचे आपल्याला पठण करून घ्यायचे आहे. त्यामध्ये सर्वात प्रभावी गणपती अथर्वशीर्ष याचे आपल्याला आवर्जून पठण करायचे आहे. त्यासोबत आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून घ्यायचे आहे. त्यासोबत आपण गणेश स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल आणि त्यांच्या अभ्यासात त्यांची प्रगती होईल. तसेच तुम्हाला जीवनामध्ये खूप धन मिळवायचे असेल आणि सफलता प्राप्त करायची असेल तर आपण संकष्टीचे व्रत सुद्धा करू शकतात. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून नंतर श्री गणेशाची पूजा अर्चना करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायची आहे. त्यांना धूप दीप दाखवून आणि एक गोष्ट मात्र नक्की करायची आहे, त्यांना प्रिय असणारे जास्वंदीचे फूल हे नक्की त्यांना अर्पण करायचे आहे. तसेच शक्यतो तुम्हाला लाल जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्ही श्री गणेशाच्या चरणी 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. त्यासोबत आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत. एक छोटासा आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीला करायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा करू शकतात. त्याचबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, या दिवशी आपल्याला गणेशाच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला सर्व धन समस्या अडचणी राहणार नाहीत. घरामध्ये पैसा टिकून राहील. घरामध्ये आणखी काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील. ह्या उपायासाठी आपल्याला एक विड्याचे पान घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर आपल्याला कुंकुवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचे आहे. कुंकू जे आहे ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि एक विड्याच्या पाण्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि हे पान आपल्याला आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा अर्चना करू, त्यांना नैवेद्य दाखवू, हे झाल्यानंतर हे पान जे आहे ते तिथे गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि गणेशांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. जी काही आपली समस्या असेल, जी काही अडचण असेल किंवा मग तुमची काही मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. गणपती बाप्पांना माझ्या सर्व अडचणी, आर्थिक अडचणीतून मला मुक्त करा, असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. हा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभावाने आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. त्यानंतर हे पानाचं आपल्याला काय करायचं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपली पूजा वगैरे झाल्यानंतर हे पान जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला केला तरी सुद्धा चालेल. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर ते स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची विधिवत तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे. हळदी कुंकू वाहून ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे, समस्या आहे, अडचणी असतील, आर्थिक असो किंवा कुठल्याही समस्या असो, ते गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचे आहे. मुलांच्या बाबतीत सुद्धा असतील तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे. जर कोणाला उद्या काही अडचण असेल, हा उपाय करता येणार नाही, तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला केला तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची अडचण, समस्या सांगून हा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही समस्यामध्ये असो, काहीही तुम्हाला अडचण असो, नक्कीच ती तुमची दूर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.